तर नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओत एमएमएस बद्दल माहिती दिली होती. आज आपण एमएमएस मध्ये पहिला लेक्चर आहे. पहिला लेक्चर मध्ये आपण एक टॉपिक घेतलेला आहे, आकृती एकूण किती कोण आहेत. या आकृतीत एकूण किती कोण आहेत हे आपण आता पाहणार आहोत. असे डायग्राम असतात, चौकोन असतात, आयत असतात, त्रिकोण असतात आणि हे आपण स्टार घेतलेला आहे. आता हे सॉल्व करताना तुम्ही पहा, एकूण किती आपण या रेषावर एबीसीडी चे अंक दिलेले आहेत. पहिला आहे ए बी सी डी ई एफ जी एच. ही अक्षर दिलेत का, कारण की रेषा आपल्याला ओळखावं म्हणून. आता एकूण कोण किती आहेत म्हणल्यात, एकूण किती कोण म्हणजे आपण ही कोण बघणार आहोत. हे एक कोण, हे दोन कोण, हे तीन कोण, हे चार कोण, हे पाच कोण, असे कोण आहेत. मग कोणाच्या आत हे पहिला आकडे लिहून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. टोटल 8 कोणामध्ये ही तुम्ही आकडे टाकून द्यायचे आणि ह्यांची बेरीज करायची. 1 + 2 2 + 3 3 + 4 4 + 6 5 + 6 6 + 7 7 + 8. एकूण कोण सांगितलं, मग ह्यांची बेरीज करावं लागेल आपल्याला. मग ह्यांची बेरीज करून घेऊया. 1 आणि 2 किती, 3 3 आणि 4 किती, 7 5 आणि 6 किती, 11 7 आणि 8 किती, 15. आणि ह्यांची बेरीज करा. 7 आणि 3 किती, 10 आणि 11 आणि 15 किती, 26 आणि ह्यांची बेरीज करा. मग 10 आणि 26 किती, 36. आपलं उत्तर आलेलं आहे 36. या स्टार आकृतीत टोटल 36 कोण आहेत. ते 36 कोण कसं आहेत बघा तुम्ही. असं हे एक असं जाणार, 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 अशी एकूण टोटल 36 कोण आहेत. आणि अशी आकृत्यांमध्ये असे म्हणजे वेगवेगळ्या आकृती असतात की चौकोन असतात, आयत असतात किंवा त्रिकोण असतात, त्यांच्यात असा डायग्राम असतात. आणि जेव्हा तुम्ही त्या डायग्राम मध्ये तुम्हाला असा प्रश्न येईल की एकूण किती कोण आहेत किंवा एकूण किती चौकोन आहेत, मग ज्या आकृतीत अंक लिहून टाकून त्यांची बेरीज करा आणि जे लास्टला उत्तर येईल ते तुमचं उत्तर बरोबर करेक्ट असणार. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.